आजच आमचा अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या फिल्मचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि खरं तर ट्रेलर बघूनच तुम्हाला अंदाज येईल की चित्रपट साधारण काय असू शकतो. कारण ऑफकोर्स तुम्ही बघितलाच असेल. फिल्मबद्दल फार काही सांगता येणार नाही कारण ती फिल्म बघितल्यानंतर त्याची मजा जास्त आहे. पण माझ्या कॅरेक्टरविषयी एवढंच सांगेन की अदिती माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, जी एक फॅशन डिझायनर आहे. तिचं स्वतःचं बुटीक आहे आणि हे सगळे मित्रमंडळी जे आहेत ते ऑलमोस्ट एक 15-20 वर्ष मित्र आहेत आणि कायम एकत्र असतात आणि असं काहीतरी घडतं त्याच्यामुळे आता मैत्रीमध्ये तडा जाईल का किंवा काय घडणार आहे किंवा एकमेकांच्या रिलेशनशिप्सवर एक मित्र किंवा मैत्रीण असताना काय त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो हे सगळं तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल. ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल. अनेक लोकांचे खूप चांगले रिस्पॉन्स येत आहेत ट्रेलरवर, टीजरवर सुद्धा आलेले, गाण्यावर सुद्धा आलेले. सो 29 मार्चला 29 मार्चला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येणार आहे. नक्की जाऊन बघा. मला वाटतं ट्रेलर टीजरमध्ये आम्ही एक प्रकारची क्युरिओसिटी ऑलरेडी तयार केलेली आहे तुमच्या सगळ्यांमध्ये. ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स होतोय किंवा ज्या प्रकारचे कमेंट्स येत आहेत त्याच्यावरनं आम्हाला कळतंय की तुम्हाला अशी एक उत्कंठा राहिलेली आहे की आता नेमका काय आहे हा चित्रपट, काय घडतंय, कोण काय बोलतंय, कसं वागतंय. सो चित्रपट जाऊन बघा. आय एम शुअर तुम्ही कोणीही डिसअपॉइंट होणार नाही. तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल. आम्हाला ॲक्टर्स म्हणून बघताना तयार झाल्यानंतर आम्ही चित्रपट जेव्हा बघितला तेव्हा आम्हाला मजा आली. तर प्रेक्षक म्हणून मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच येईल. फारच मजा आली. म्हणजे ॲक्च्युली फक्त मधुरा जर सोडली तर मी बाकी सगळ्यांबरोबर आधी काम केलेलं आहे. अतुल आणि मी आम्ही एक मालिका एकत्र केलेली आहे. सुबोध आणि माझा हा 5वा चित्रपट एकत्र आहे. सॉरी, उमेश आणि मधुराबरोबर आधी काम नाही केलं आहे. सो त्या दोघांबरोबर पहिल्यांदा काम केलं आहे. आनंदबरोबर मी नाटक केलेलं आहे. सो आणि मुक्ताबरोबर मुंबई पुणे मुंबई 2 हा चित्रपट केलेला आहे. सो एक कम्फर्ट लेवल ते डेफिनेटली होती. जेव्हा दोघांचे सीन्स होते तेव्हा एवढी काही गडबड नसायची. पण जेव्हा आम्हाला 7 जणांचे एकत्र सीन्स असायचे तेव्हा खरी धमाल यायची. कारण तुम्हाला तर माहिती आहे सगळे कलाकार म्हणजे टाईमपास आणि कल्ला आणि मजा आणि मस्तीमध्ये तर माहिर आहेत. पण तेवढीच मजा शूट करताना आली आम्हाला. कारण खूप इंटेन्स सीन्स पण होते, महत्त्वाचे सीन्स होते आणि मजा मस्ती बाजूला. पण कलाकार म्हणून जेव्हा आम्ही काम करायला लागतो तेव्हा सगळे फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेट करतात. सो इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. पण तुम्ही जसं प्रत्येका कॅरेक्टरच्या पुढे एक स्लेट लावलेली असते. त्या कॅरेक्टरचं नाव, त्याचा गुन्हा आणि वय. सो असं लिहिलेलं आहे आणि 40 जरी असलं तरी प्रत्येकाचं वय 40+2, 40+3, 40+6, 40 काही आहेत. तसं माझं 40-2 आहे. सो या सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान मी आहे आणि असं ते वय वाढत जातं चित्रपटामध्ये. सो कास्टिंग करताना वन फाईन डे आदित्याचा फोन आला की आपण हा चित्रपट करतोय अलीबाबा आणि चाळीशीतले चोर, तर तू करशील का? तर मला असं झालं की ओके, इंटरेस्टिंग असेल, का नाही. सो येस, मला त्यांनी स्टोरी ऐकवली. ऑफकोर्स नाटक तर आपण बरेच जणांनी बघितलं आहे, पण पिक्चरमधल्या कुठल्या पार्टसाठी मला त्यांनी फोन केला होता मला माहिती नव्हतं. स्टोरी ऐकल्यानंतर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मग मी डेफिनेटली बदल करण्यात आला आहे. कारण जेव्हा आपण एखादं नाटक करतो तेव्हा त्याची प्रस्तुती खूप वेगळी असते आणि जेव्हा आपण चित्रपट या माध्यमात जातो तेव्हा त्याचं टेकिंग, त्याचं अप्रोच हा खूप वेगळा असतो. सो त्या पद्धतीचं थोडंसं इथे तिथे केलं गेलेलं आहे. आय शुअर नाटक तुम्ही जितकं एन्जॉय केलं तेवढा चित्रपट किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा चित्रपट तुम्ही नक्की एन्जॉय कराल. आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला लोकांकडनं मिळतो आहे, आमची अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं खूप वाढलेली की तुम्ही सगळे जाऊन हा चित्रपटगृहामध्ये बघाल. त्यामुळे 29 मार्चला आमचा चित्रपट अलीबाबा आणि चाळीशीतले चोर तुमच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे नक्की बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटतो चित्रपट.